2000 मध्ये ब्लॉकबस्टर व्हिडिओला नेटफ्लिक्स नावाची जी छोटी कंपनी आहे ना, ती $500 मिलियन विकत घेता आली असती. म्हणजे फार कमी किंमत होती त्यावेळेस. पण ब्लॉकबस्टरचे सीईओ म्हणाले, हसत हसत म्हणाले, हा काय पोरखे आहे म्हणे, ही असली पांचट आयडिया चालणार नाही. आणि आज नेटफ्लिक्सची किंमत $150 बिलियन पेक्षा जास्त आहे आणि ब्लॉकबस्टर मार्केटमधून बाहेर. नमस्कार, मी अविनाश भास्कर चाटे, कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो. 2000 मध्ये ब्लॉकबस्टर व्हिडिओ जगातील सर्वात मोठी व्हिडिओ रेंटल कंपनी होती. त्यांनी नेटफ्लिक्सला DVD बाय मेल, त्यांची जी कंपनी होती नेटफ्लिक्सची, त्याला $50 बिलियन विकत घेण्याची त्यांच्याकडे एक संधी आली होती. पण ब्लॉकबस्टरचे सीईओनी ती ऑफर नकारली आणि हसत म्हणाले, ही पांचट आयडिया आहे, ही बिलकुल चालणार नाही. आणि पुढच्या 10 वर्षांमध्ये ब्लॉकबस्टर कंपनी बँकरप्ट झाली आणि नेटफ्लिक्स ही जगातली लीडिंग स्ट्रीमिंग कंपनी बनली. तुमच्या ऑफिसमध्ये, बिझनेसमध्ये नवीन संकल्पनाला डिसमिस केलं जातं का? बरेच लीडर, आम्हाला माहिती आहे, तू नको शिकवू आम्हाला, आमचा एक्सपिरियन्स जास्त आहे तुझ्यापेक्षा, म्हणून तुम्हाला खाली दाबतात का? तुमच्या आयडियाजला नकारतात का? तुमच्या ग्राहकांच्या गरजा समजून घ्या, कारण टेक्नॉलॉजी बदलत आहे. ॲरोगन्स आणि डिनायल स्टेजमधून तुम्हाला बाहेर यावं लागेल, नाहीतर तुम्ही खूप मोठ्या संकटात जाऊ शकता. अडॅप्ट करा, इनोव्हेट करा. कंपनी कितीही मोठी असली तरी नवीन विचारांना, त्यात बदलांना स्वीकार करा, नाहीतर तुमचा बिझनेस ओव्हरनाईट गायब होऊ शकतो, ब्लॉकबस्टर सारखं. तुमच्या कंपनीमध्ये इनोव्हेटिव्ह कल्चर जर तुम्हाला तयार करायचं असेल तर मला ईमेल करा आणि आपण ह्या मुद्द्यावरती ट्रेनिंग सेशन घेऊ तुमच्या टीमसाठी.